ज्या लोकांना सर्दी, खोकला आणि दमा या 3 आजारामुळे त्रस्त जे लोक आहेत त्या लोकांसाठी हा रामबाण इलाज मी सांगणार आज या व्हिडिओमध्ये. मित्रो, हे बघू शकता तुळस वनस्पती. या तुळस वनस्पतीचा हे बघू शकता अशा प्रकारे हे पर्ण आहेत, अशा प्रकारे कांड आहे. आता या वनस्पतीला आपण तुळस म्हणतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची असलेली ही वनस्पती आणि सायंटिफिकली 24 घंटे ऑक्सिजन जे आहे आपल्याला देणारी ही वनस्पती आहे. ही वनस्पती दमा, खोकला आणि सर्दीवर का काम करते हे जे सायंटिफिक काही रिझन आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रो. या वनस्पतीचं बॉटॅनिकल नाव आहे ओसिमम टेनुइफ्लोरम असे आहे. या वनस्पतीचे पर्ण अशा प्रकारे आहेत. या वनस्पतीचे जे कांड आहे हे अशा प्रकारे कांड आहे आणि बूड मी तुम्हाला उपटून दाखवू शकत नाही मित्रो, कारण हे मोठं तुळशीचं झाड आहे, खराब होऊन जाईल, त्यामुळे आपण याला उपटू नये. आता हे वनस्पती सायंटिफिकली कशी काम करते बा दमा, खोकला आणि सर्दीवर. या वनस्पतीमध्ये युजिनॉल, कॅफिन आणि सिनिओल नावाचे एकदम पॉवरफुल कंपाऊंड्स असतात आणि सोबतच अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी आहे. एक्सपेक्टोरंट कफ जे आहे चिकटलेला बाहेर काढण्याची याच्यामध्ये टेंडन्सी आहे. त्यामुळे हे वनस्पती दमा कमी करण्यासाठी अतिशय रामबाण म्हणून काम करते मित्रो. या वनस्पतीचा घरगुती वापर कसा करायचा तुम्हाला सांगतो मित्रो. या वनस्पतीचे पानाचा रस 2 चमचे किंवा मग 5-6 पानं दररोज सकाळी उठल्या उठल्या खायचे. असं तुम्ही रेग्युलरली 1-2 महिने करा. तुमचा दमा, कफ मुळापासून नष्ट होतो मित्र. आणि याचे मार्केटमध्ये काही कल्प पण आहेत, जसं की तुळशी अर्क, असे बरेचसे कल्प आहेत. तर अशा प्रकारे ही बहुगुणी वनस्पती, फक्त आपल्याला तिचा वापर माहीत नसल्यामुळे आपण तिचा वापर घेत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ इथेच संपला मित्र. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार.